वारकरी एक सेकंड. अगं ज्योती, अगं इकडे कशी आहे? रामकृष्ण हरी. रामकृष्ण अरे, इकडे कशी काय? अगं वारीत आले. मी पण वारीतच आले होते अगं. अगं पण इथं थांबायचं कुठं ग? घे. हे काय मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र इथे काय? हे प्रत्येक वारकऱ्यांसाठी उत्तम सोय केलेली आहे. मी पण इकडेच थांबलीये. म्हणजे इथं आपण थांबू शकतो? मग आणि कशी म्हणते काय, कशी झाली वारी? अगं सगळं ठीक झालं ग, पण माझे पाय खूप दुखायला लागलेत बघ. अगं इकडे सगळी सोय आहे, तुला माहितीये. चरण स्पर्श सुविधा सुद्धा आहेत. चल, कसं वाटतंय आता? एकदम मस्त. रिलॅक्स वाटतंय ना? हो. ही आहे फूट मसाज मशीन आणि इथे चरण सेवा केंद्र सुद्धा आहे. बरं झालं सांगितलं. मग आणि ताप वगैरे आल्यावर त्याच्यासाठी काय आहे ना, इथे आरोग्य सेवा केंद्र आहे, सगळं काय available सांगतेस? आहे. मग जर आता ही गोळी घे आणि तुला बरं वाटेल. हे आहे आरोग्य सेवा केंद्र आणि इथे 24 तास मोफत सेवा दिली जाते. भरपूरच सोय केलेली आहे ग. मी सकाळी बघितले महिला आणि पुरुषासाठी वेगवेगळे स्नानगृह होते आणि शौचालय देखील. एवढंच नाही, अजून बरंच काही आहे. काय सांगतेस? चल तुला सांगते. इथे बघ, इथे चार्जिंग स्टेशन आहे. इथे तुम्ही कधीही मोबाईल चार्ज करू शकता. दुसरं म्हणजे इथे आहे हिरकणी कक्ष, जिथे प्रत्येक आई आपल्या मुलांची काळजी घेते. आणि सगळ्यात महत्वाचं, इथे प्रत्येक संध्याकाळी अभंगवारीचा कार्यक्रम असतो. बघ. अरे वा, पण हे सर्व सुविधा आपल्याला कोण देतं? अगं कोण देतंय काय? ग्राम विकास व पंचायत राज विभाग. म्हणजे यंदाची वारी ग्राम विकासाची वारी. बोला रामकृष्ण हरी.